कम ना हो जाए मागे सर सर्व प्रेक्षकांच्या आज का जबरदस्त मुकाबला या ठिकाणी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे हे सर्व पक्ष आज या ठिकाणी आपले नियम अचूक नियम या स्पर्धेसाठी लागणार आहेत. तरी पण नाणेफेक होत आहे. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल त्यामध्ये एटीसी साहेबांचे चिरंजीव यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. नाणेफेक केली जाईल. टॉस केला जाईल. टॉस होतो तेल शाहपूर जिल्ह्याने टॉस जिंकला ग्राउंड घेतलेला आहे. ग्राउंड घेतला म्हणजेच पहिली रेड ती जेव्हा वार्षिक पहिली देणार आहे.
मॅचला सुरुवात होत आहे. आज आपण या ठिकाणी आहोत. घेऊन येत आहे. आपण पाहतोय त्या ठिकाणी उजव्या क्षेत्रात डाव्या क्षेत्रामध्ये अति किती तथ्य असेल ते त्यांचं ठरवते. 10, 9, 8, 4 आणि यामध्ये यश मिळत आहे ते जवाहर संघाला. आता मात्र आपण पहा शहापूर संघाचा हा खेळाडू निदान रेषा पार करून आपले रेड सेट करतो. आमच्या बाजूला घेऊन गडी टिकण्याचा प्रयत्न करतात. पाय मारून 10, 9 आतापर्यंत जर आपण जर पाहिलं तर दोन्ही संघ आपापल्या ताकदीचा अंदाज घेत आहेत. दोन्ही संघ एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत आहेत. जवाहर संघाच्या खेळाडूंना आता मात्र आपण जर पाहिलं तर शहापूरच्या बाजूने 5 खेळाडू असतील. त्यांना हा सुंदर अतिशय सुंदर कोचच्या माध्यमातून झाली चांगली जाईल. फर्स्ट टाइम एका साईडला शहापूर संघाची कोच काहीची रणनीती सांगताना तर एका साईडला जव्हार संघाची कोच शहापूरचे मोरे सर त्यानंतर बांगार सर हे कोचिंग करतायत. आपल्या विद्यार्थ्यांना काही ताण मात्र देत आहेत. आणि असं जर पाहिलं तर आपण जर पाहिलं तर कबड्डीचं जे स्किल आहे ते डॅश आपल्याला जव्हार प्रकल्पाकडून पाहायला मिळाले. अतिशय सुंदर डॅश करून टाईट वगैरेमध्ये हे खेळायला ते जव्हार संघाला पूर्ण जाऊन पॉईंट टिकण्याचा प्रयत्न होता. गडी टिकण्याचा प्रयत्न होता. पण ते त्यांनी असं घडलं आणि जसं आतमध्ये पाऊस टाकला मिळवण्यामध्ये खेळते ते जवाहर संघाला. शहापूर संघाचा रेडर पाहूया. उजव्या कोपऱ्यावरून डाव्या कोपऱ्याला बैठी मारण्याचा प्रयत्न करतो आहे. कोणचा पुराचा खेळाडू नक्कीच पाहायला गेलं तर येल्लो शॉट होती. नक्कीच पाहायला गेलं तर विभागाची जर्सी घालावी लागेल. पण शॉट येल्लो जर्सीचा येल्लो पाहूया अशा प्रकारे बचाव करतो. बैठी मारतो. टोटल्स करण्याचा प्रयत्न करतो. कमालामध्ये फक्त 3 खेळाडू बाकी आहेत. आता येऊन गेलेली कोर्टमध्ये 3 खेळाडू आहेत आणि नक्कीच इथं सुपर टॅकलची संधी असेल. नक्कीच सुपर टॅकलची संधी आणि 2 गुणांची कमाई मात्र करताना त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तो पाहूया आपल्या संघामध्ये एकही खेळाडू बाकी राहिला नाहीये.
आहे मला मात्र पॉईंट आणि गडीवर ठेवावं लागेल त्यासाठी ऑल आउट होत आहे आणि कबड्डीमध्ये कधीही कोणताही संघ ऑल आउट होत नसतो. ऑल आउट म्हणजे ऑल इन आणि संपूर्ण संघ या ठिकाणी टीममध्ये परत येतात. सेकंदामध्येच जव्हार संघाने शहापूर संघावर वर्चस्व राखलाय. पाहूया पुन्हा एकदा जव्हार संघाचा खेळाडू उजव्या कोपऱ्यात रेड मार्किंग हँड टच करण्यात बोनस टाकण्याचा प्रयत्न पाहूया या ठिकाणी बोनस आहे. बोनसची कमाई आतापर्यंत आपण जर पाहिलं तर शहापूरकडून एकही बोनस आपण पाहिलेलं नाहीये. बोनस पॉईंटची कमाई शहापूर आतापर्यंत घेताना दिसत नाही आणि प्राबल्य दिसतंय ते जव्हार संघाचं या सामन्यामध्ये. परत एकदा टोटॅच करण्याचा प्रयत्न होत आहे. बेठी मारण्याचा प्रयत्न होता. किक मारण्याचा प्रयत्न, बेठी मारण्याचा प्रयत्न आणि एमटी रेड. पुन्हा एकदा जव्हार संघाचा रेडर जर्सी क्रमांक माहीत नाही पण शॉट क्रमांक पाहूया असेल कबड्डी असेल जर्सी बरोबर अतिशय जबरदस्त रणनीती त्याच्या उच्च माध्यमातून चांगली जाईल कारण की आपल्याकडे आहे आणि ती लीड कशा प्रकारे टिकवायची हे सांगण्याचं काम आज जव्हार संघाचे कोच करतात. या ठिकाणी काहीची रणनीती स्पीड करून आपला स्कोर वाढवण्याचा प्रयत्न करतात. नक्कीच या सामन्यामध्ये आपण जर पाहिजे एक सुपर रेड आपल्याला आतापर्यंत प्रत्यक्षात किती एवढी शॉट परिणाम केलेला हा विद्यार्थी आपल्या संघासाठी त्याला करामत करावी लागेल. आपलं कौशल्य दाखवावं लागेल आणि अप्रतिम डिफेन्स त्यांचा पाहिला पडतो. चुका करण्यामध्ये अनसक्सेस आतापर्यंत झालेले आहेत. तर किक मारण्याचा प्रयत्न किकचा प्रयत्न होता मात्र यशस्वी ठरलाय तो शहापूर संघाचा हा खेळाडू. आता मात्र बघा हे सगळ्यात कठीण डिफेन्स असतं. कबड्डीमधलं सर्वात कठीण डिफेन्स म्हणजे 4चा डिफेन्स आणि हे घेतल्यामध्ये हा यशस्वी ठरतोय का जव्हार संघाचा खेळाडू हे आपल्याला पाहावं लागेल. हा खेळाडू त्याने मारली होती आपली ठाप मारून सांगतो का 20 समोरच्या खेळाडूला मारलेला आहे पण पंच मैदानामध्ये उभे आहेत. पाहूया डिसिजन काय बोल. आपली माती आपला खेळ कबड्डीचा या ठिकाणी शहापूर संघाचा एक गुण टिकण्यामध्ये या खेळाडूने यश मिळवलं होतं. तो खेळाडू आपल्या संघाला तारेल का त्या ठिकाणी किक आपल्याला पाहायला मिळाली. आहे छोटा आहे मूर्ती लहान कीर्तिमान आहे आपल्या संघासाठी लढत आहे. आज मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. आज मी जिजाई मातेच्या या खुशीमध्ये बसलेल्या शहापूर तालुक्यामध्ये आहे आणि मला आज माझ्या तालुक्यासाठी दोन गुणांची यशस्वी कमाई पाहायला मिळते. आतापर्यंत शहापूरमधून हा जो चढाईला गेलेला खेळाडू आहे त्याच्याकडून चमत्कार कामगिरी आपण पाहतो. मात्र इतर खेळाडूंकडून ज्या प्रकारे कोचला अपेक्षा असेल कबड्डीच्या भाषेत याला म्हणतात ऑलआउट करण्यामध्ये यश मिळाले होते जव्हार संघाला. आतापर्यंत संपूर्ण वर्चस्व वाचवत असताना जव्हार टीम या सामन्यामध्ये नियोजन करून केलेलं कोणतेही काम ते त्यामध्ये यश मिळतं आणि ते नियोजनबद्ध काम नियोजनबद्ध खेळ शिस्तबद्ध खेळ शहापूर संघाला दाखवावं लागेल. आक्रमण करावं लागेल. साईड किक मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी गुणांची कमाई करायला लागेल.
आक्रमण करावं लागेल. मात्र ते आक्रमण कुठेतरी कमी करताना आपण या सामन्यामध्ये पाहत होतो शापूर संघाकडून. काहीसा चालक खेळाडू पाहूया. जव्हार संघाकडून कर्णधारांनी सांगितलेलं आहे, सांगून पाठवलेलं आहे कशी रेड मारायची, काय करायचं पाहूया. कर्णधाराच्या रणनीतीवर पूर्णपणे रेड मारणार की काय. नक्कीच आता जव्हारची रणनीती असेल, संपूर्ण टाइम घेतला जाईल जव्हारकडनं. जोपर्यंत 1, 2, 1 काउंट येत नाही तोपर्यंत संपूर्ण रेड जी आहे ती जव्हार संघाकडनं केली जाईल. आता म्हणजे 5 कदमच्या पंचांच्या माध्यमातून काउंट केली जातात. हे सुद्धा खेळाडूने लक्षात ठेवा. पाहूया पुन्हा एकदा शापूर संघाचा रेडर कुठेतरी सुपर रेड मारावं लागेल आणि या ठिकाणी पहा पुन्हा एकदा सिंगल बॉल जिंका पाहिजे जव्हार. पहिल्या हाफमध्ये वर्चस्व करतील जव्हार. आज हिराला तुम्हाला ते धमाका हवा लागेल का. आज सामना देतोय जव्हार संघ शापूर संघावर वर्चस्व राखलाय. पहिल्या हाफमध्ये पाहूया. नक्कीच तालुका जरी तुमचा असला तरी आवाज मात्र असेल जव्हारचा. एक आवाज द्यायचा आहे जव्हार. ओके जव्हार संघ मात्र जल्लोष करतोय आणि त्या खेळाडूंचं मन कुठेतरी वाढवण्याचं काम जव्हार संघाचे हे प्रतिनिधी त्यांचे बंधू असतील काही असतील ते मात्र पूर्णपणे करतात. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा खचलेला आहे. पण मित्रांनो अजून प्रशास आहे सेकंडा बाकी आहे. एवढे लेट करतात ते काय जव्हार संघाला एका पॉईंटची कमाई. आतापर्यंत आपण पाहिलं तर डॅशचं जबरदस्त कौशल्य जव्हार संघाकडून आपल्याला पाहायला मिळतं. जवळजवळ 4 ते 5 गुणांची कमाई डॅश या कौशल्यावर करून आपण वाहन जेव्हा चालत असतो तेव्हा बदले लिहिले जात आहे. नजर आणि दुर्घटना घटी. त्याच प्रकारे कबड्डीच्या खेळामध्ये ज्याप्रमाणे वेगावर सुद्धा नियंत्रण ठेवा असं सुद्धा रस्त्यावर लिहिलेलं असतं आणि तो वेग मात्र डॅश केला जातो आणि तो डॅश हे जव्हार संघाकडून आपण पाहायला मिळालं. पाहूया पुन्हा एकदा खेळाडू मारण्याचा प्रयत्न करतो, करण्याचा प्रयत्न करतो. यश मला कुठेतरी मिळतं. बरोबर त्याची चालू आहे संघाला जिंकवण्यासाठी. पाहूया पुन्हा एकदा हात नाही मार. आज या ठिकाणी पुन्हा एकदा 14 नंबर जर्सीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रेड मारताना एक छान खेळाडू आहे आणि ताळमेळचा अभाव, नियंत्रणाचा अभाव पाहायला पाहिजे. शापूर संघाकडून कुठेतरी शिस्तबद्ध खेळ करावा लागेल, चांगलं नियोजनबद्ध खेळ करावं लागेल, खेळाडूंमध्ये एकमेकांमध्ये ताळमेळ ठेवावं लागेल आणि तेव्हाच या सामन्यामध्ये परत येऊ शकतो शापूर संघ. कारण की पाहायला गेलं तर आउट होईल ना. टच टक्कर बाबा. कारण की 55 लक्ष नाही. आपल्या विभागाचं नाव करण्यासाठी गेलेत आहे जव्हार की शापूर. आज मैदान पाहायला गेलं तर या शापूरच्या आखाड्यामध्ये आहे, पण या ठिकाणी वर्चस्व जव्हार संघाचं आहे. हॅलो, मैदानात इतरत्र खेळणाऱ्या खेळाडूंनी भोजन गृहाकडे जायचं. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे का भोजन गृहाकडे जायचे. ज्यांना कबड्डीची आवड नाही, ज्यांना स्पोर्ट्सची आवड नाही, ते व्यतिरिक्त खेळ खेळत आहेत त्यांना विनंती आहे भोजन गृहाकडे जायचे. आपण भोजन करतो. करूया मरुची स्थिती आहे. थर्ड रेड पाहूया. थर्ड रेड असेल, करूया मरुची स्थिती असेल, आक्रमण करावं लागेल, आत घुसावं लागेल, गडी चुकावं लागेल, मारावं लागेल. त्याप्रमाणे भाजी प्रवेश टेक्निक नाही विकास. दिला गेला. जव्हार संघाचा खेळाडू पुन्हा एकदा 2 खेळाडूमध्ये रेड मारण्यासाठी आला. आज तो खेळाडू त्याने सुपर रेड मारली होती. आज तो खेळाडूला पुन्हा
पाहूया कारण की चाला खेळाडू आहे पण संयम खेळ पाहायला भेटतो मात्र भंडारेश्वर सोडलेला आहे काउंटडाऊन चालू आहे नक्कीच आपण जर पाहिली तर अगदी उंच पुरात थाकडा शरीर एसटी जर पाहिली पाय जर पाहिले मांड्या पाहिल्या अगदी खेळाडूला फायदेशीर अशी शरीर असते आणि त्या शरीर असतेचा पुरेपूर फायदा आपल्या संघाला मिळवतो ही मेहनत आहे ही जिंकली आहे कारण की आज आम्ही आमच्या विभागाच्या नावासाठी खेळतो आहे तर आज जिंकलो तर कुठेतरी आम्ही महाराष्ट्राला खेळण्यासाठी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही जर चमकलो तर नक्कीच पुढे कबड्डीमध्ये सुद्धा जाऊ शकतो इंडियाच्या टीम मध्ये सुद्धा जाऊ शकतो यासाठी लढत चालू आहे नक्कीच यासाठी केला असा आहे अट्टहास आणि यासाठी हे सर्व या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा ज्या आहेत ते क्रीडा स्पर्धा भरवल्या जातात यामधूनच कविता राऊत सारखी खेळाडू असं शाळांमधून घडलेली थर्ड रेअर असेल डोअर डायरेक्ट बघा बॅकिंगचा प्रयत्न होता सुपर टॅकलची जबरदस्त स्किल त्या ठिकाणी जम्प मारून आपले सुशासन घेतले एक गणित टिपला पुन्हा एकदा तीन वेळा आतापर्यंत ऑनआउट केलेले शहापूर संघाला आक्रमण करावं लागेल बचाव करून फायदा नाहीये डिफेन्स करून फायदा नाहीये तुम्हाला आक्रमण खेळी करावं लागेल अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आणि ते करावं लागेल ते दाखवावं लागेल काही होऊ शकते कबड्डी पहिल्या हाफमध्ये दाखवून आहे दुसऱ्या हाफमध्ये आणि हाफ टाइम झालेला आहे पुण्याच वेळात आमच्यापर्यंत स्कोर पोहोचला जाईल आणि ग्राउंड जी भूमिका ज्या कर्मचाऱ्यांमध्ये उतरल्यावर आपल्या संघासाठी खेळला पाहिजे आणि ते जव्हार संघटनेत आहे नक्कीच करपाडे सरांचं सुद्धा अतिशय उत्कृष्ट चमू या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला लागतो स्कोर असेल जव्हार 31 शहापूर 4 म्हणजे डोंगर काढायचा सेकंड आपला सुरुवात होता लेट्स प्ले चा इशारा होता आता आपण जर पाहिलं तर शहापूरला बोनस गुणांची पढाई करावी लागेल रनिंग हँड टच करावे लागतील बॅक किक करावे लागतील फ्रंट जम्प लायन जम्प या सर्व स्किल त्या ठिकाणी दाखवावे लागतील या ठिकाणी जव्हार संघ आपली किसी से कम नाही आहे हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतात पुन्हा एकदा मिडलचा जबरदस्त प्रत्यक्ष मिडल कव्हर सुंदर काम करताना जवाहर संघाचं म्हणजे कॉर्नर चांगलं दोन्ही कॉर्नर लेफ्ट कॉर्नर राईट कॉर्नर चांगली कामगिरी पाहत आहेत आणि त्यांच्या थोडीच मिडल सुद्धा त्या ठिकाणी काम करतात कॉम्बिनेशन टॅकल जेव्हा जेव्हा मात्र केला जातो त्यावेळेस वर्चस्व लागतं जवाहर संघ कारण की कॉम्बिनेशन ज्यावेळेस टॅकल करतो त्यावेळेस एकीच पाहायला भेटतात नक्कीच तर त्यांना आता शहापूरची रणनीती असेल थर्ड रेड जव्हारला थर्ड रेड साठी बोलवायचं त्या ठिकाणी गोवा डायसची रणनीती असेल आणि त्या माध्यमातून एकूणच प्रत्येक करायला होते किक मारून गडी टिकण्याचा प्रयत्न आणि आता यश मिळतं ते शहापूर संघाला पुन्हा एकदा बोनस राऊंड असेल बोनस घेत एकही बोनस पॉईंट घेण्यामध्ये यश मिळालं नाहीये शहापूर संघाला एक गुणाची काय करतो नक्कीच खेळाचा वेग वाढवावा लागेल शहापूर संघाला त्याच्याकडे वेळ कमी आहे फार मोठा पहाड चढून जायचंय डोंगर चढून जायचंय थकायचं नाहीये दमायचं नाही पुन्हा रुटेगा कधी पुन्हा थमेगा कधी कर शपथ अग्निपथ काय सरांची होणारी कविता शब्द कविता निर्माण करतात हे गुरुवारी आहे आम्ही त्याचे विद्यार्थी समजू नक्कीच या ठिकाणी शहापूर संघाला
चांगलं होतं सर आणि द्यावे लागेल फर्स्ट टाइम आपण नाही का शापूर संघ आणि पाहिलं गेलं तर या विभागाचे सर्व प्रमुख पाहुणे आज या फ्रंट लाईन मध्ये आज या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यामध्ये आमचे सर सुद्धा आहेत. नक्कीच पूर्ण दिवस कोणाची मॅच कशी लावायची पूर्ण सांगण्याचं काम करतात आणि आज या ठिकाणी सर्व सर या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन सर. नक्कीच मगाशी आपण जर पाहिलं तर 4 ते 5 पॉईंट जवाहर संघाने त्या ठिकाणी डॅश करून मिळवले होते आणि या ठिकाणी डॅश करताना आपण पाहिला तो शापूर संघ नाही खेळाडू प्रसंगाची रेड मात्र जवाहर संघासाठी कुठेतरी गुंतवणी दाखवली. आता पाहूया आपल्या तासांच्या वर उभा राहून प्रयत्न करतो टच करून आपल्या पाल्यामध्ये येण्याचं काम करत होती आणि त्याला कुठेतरी चांगलं असेल आपली लीड जास्त आहे गेम सुरू करण्याचं काम करायचं आणि ते मैदानाच्या आतमध्ये करतो. नक्कीच संपूर्ण टायमिंग घेतलं जाईल. संपण्याचा प्रयत्न शापूर संघाच्या या 2 डिफेंडरांच्याकडून बघूया. रेडर पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्याकडून डाव्या कोपऱ्याकडून म्हणजे बोथ साईड रेडर आहे. चालाकी आहे मगाशी उडण्याचा प्रयत्न केला तो टच करतोय. आता 5 खेळाडू आहेत बोनस नसेल म्हणजेच एक खेळाडूला बाद करून जावं लागेल. हे प्रयत्न त्याचे चालू आहे मैदानामध्ये. बघूया पुन्हा एकदा अनसक्सेसफुल रेड. आता मात्र परत एकदा जवाहर ची रणनीती काय असेल म्हणून आपण पाहिलं तर संपूर्ण बाइंडिंग घेतलं जातं. 30 सेकंदाची रेड असते आणि 30 सेकंद पूर्णपणे घेण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न जवाहर संघाकडून पाहिला होता. परत एकदा आपण पाहतोय 30 रणनीती या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळते. जर ऑब्झर्व केले ना मगापासून स्टेजवरून सुद्धा कॉलिंग केली जाते आपल्याकडून कॉलिंग केली जाते भोजन करण्यासाठी का तर कोणी हलत नाही आम्हाला भूक नाही आम्हाला स्पर्धा लागायचे ही आवड आहे कारण की हे स्पोर्ट्स प्लेअर आहेत सर. नक्कीच याला रसिक क्रीडा रसिक आपण जे म्हणतो की क्रीडा रसिक आम्हाला भूक नाही ताकद नाही आम्हाला खेळत शापूर संघाचा प्रयत्न असेल खेळाडूमध्ये सुपर टॅकल ऑन आहे. सुपर टॅकर घर सुपर टॅकर आतमध्ये घेऊन येणार मात्र ती परत केली तर ती मात्र येत नाही आणि ती चूक केली आहे ती शापूर संघाने. प्रत्येकला 4चा डिफेन्स असेल शापूरचा आणि जवाहरची रणनीती असेल संपूर्ण टायमिंग घेणार 30 सेकंदाचा अवधी घेतला जाईल. काउंटडाऊन सुरू होत आहे. पिरियड पुन्हा एकदा 4 खेळाडू कुठेतरी एक चुकी शापूर संघाने केलेली मित्रांनो. एक खेळाडू होता त्याला जर बाद केला असता तर कुठेतरी वर्चस्व राखला असता तर मैदानामध्ये दरला मोठं नाहीये जो जिथं वैस सिद्ध करत आहे. पाहूया कोण जिंकणार टीम जवाहर की शापूर.
गेलेली वेळ परत येत नाही, गेलेली वेळ परत येत नाही. त्यामुळे भूतकाळाचा विचार न करता वर्तमान काळामध्ये जगावं लागेल, वर्तमान काळाचा विचार करावा लागेल शहापूर संघाला. नक्कीच सर पहिला आता खेळाडू खूपच दिमागदार खेळाडू आहे. त्याच्या आता 4 आहेत ना, ते कव्हर कुठे लावतात? नक्कीच 4 जण आहेत, बोनसवर लावायची गरजच नाही ना. सर्व खेळाडू अगदी काटापणा जो आहे तो प्रत्येक खेळामध्ये त्यांच्या आपल्याला पाहायला होतं. असे सगळे खेळाडू जव्हारचे. काही खेळाडूमध्ये सर स्पोर्ट्स मध्ये कमी असतात, पण काही खेळाडू शिक्षणामध्ये जास्त असतात. पण आम्ही खेळाडूमध्ये माहिती आहोत हे काही खेळाडू असतात. पण रे फुटायचा करोनाची स्थिती, करोनाची स्थिती आहे. आणि 4चं तो टच करण्याचा प्रयत्न पण एक खेळाडू नक्कीच लॉबीच्या बाहेर झाला आणि 5च लक्ष अगदी डोळ्यात तेल घालून आमचे पंच काम करतात. अगदी बॅकलाईनला टच झाला आणि सेल्फ आउट झाला तो शहापूर संघाचा खेळाडू. म्हणजे दुसरी जव्हार संघाची दुवा डाय झाली, त्यानंतर शहापूरची सुद्धा आली. पाहूया आज आम्हाला जरी घरी जायला लेट झालं तरी चालेल, पण आम्ही सुपर टॅकल. आणि बघा काय होतं आणि काय झालं. ऑलआउट उभटावर होता. 5 मिनिटं 5 सेकंड. अखेर 40 जबरदस्त कौशल्य जवळच्या खेळाडूंकडून आपण बघतो. आपल्यानंतर दाखवून पाहायला मिळाला. पाहूया शेवटचा खेळाडू ही चुकी शहापूर संघाने केली. पाहूया आता पुन्हा एकदा जव्हार संघाच्या पाल्यामध्ये 7 खेळाडू आहेत, पण या ठिकाणी शहापूरचा एकच मावला आज आपल्या तालुक्याच्या साठी किल्ला लढत आहे. आणि या ठिकाणी बघा म्हणजे जव्हार संघ ऑलआउट होणार होता आणि झाला शहापूर संघ. म्हणजे खेळामध्ये काही होऊ शकतं. याच खेळ म्हणतात निश्चितचा खेळ म्हणजे मैदानी खेळ. आणि या ठिकाणी ऑफिशियल टाइम आपण घेतलेला आहे. ऑफिशियल टाइम त्याच प्रकारे या मैदानावर एक खेळाडू किती महत्वाचा. नक्कीच त्या खेळाडूची कमतरता, त्या खेळाडूची उणीव शहापूर संघाला नसेल. टाइमआउट काहीतरी रणनीती ब्लॉक लाईन नक्कीच 7 जणांना सुद्धा भारी पडेल अशा प्रकारे एकाला कामगिरी करावं लागेल शहापूर टीमला. पुन्हा एकदा आपण पाहतो या सामन्यामध्ये संपूर्णपणे वर्चस्वाची लढाई गाजवताना जव्हार संघाला आपण पाहतो. आणि या रेडरचं कौतुक करावं लागेल. सुरुवातीपासून अतिशय जबरदस्त आक्रमक खेळ या रेडरच्या माध्यमातून आपण पाहिला. आपल्या टीमला मजबूत स्थिती प्राप्त करून देण्यामध्ये या रेडरचा सर्वात मोठा वाटा. नक्कीच नक्कीच एक खेळाडू एक मावळा काय त्याच प्रकारे हा खेळाडू लढतोय जातोय दुसऱ्याच्या पाल्यामध्ये. आणि त्या सामन्याच्या काळात शेवटचे 3 मिनिटं पंचांनी मात्र शेवटचे लास्ट 3 मिनिट पुकारलेले आहेत. आणि तुझ्यासाठी या खेळाडूने केलेले आहे. मला जायचे टच करायचे आणि घेऊन मला घेता यायचे. नक्कीच आता या सामन्यामध्ये शहापूरला परत येणं शक्य नाही. मात्र या शेवटच्या 3 मिनिटांमध्ये नक्कीच हा बाहुबली आला. या बाहुबलीला रोखण्यामध्ये यश मिळेल का? अफजल खानाला यश मिळेल का हे पाहायचं. आणि नक्कीच स्वतःच काय बोलला म्हणजे आपण जी चर्चा करत होतो की हा खेळ फक्त ताकदीचा नाही, तो युक्तीचा, तो झपळतेचा, तो
कौशल्याचा आणि त्याचा प्रत्यय या मैदानावर आपण पाहायला मिळाला. तर 30 सेकंद आपल्याला कबड्डी 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 हे होत हे लावून ठेवायचे. म्हणजे 85 नंतर बघा थोडे सोडा झाले इथे लगेच आपल्या पाल्यात केला होता. नक्की जिसमें है कम वही रायडर आउट सिंगल पाचशे कमाईचा वाटला इथे एक तेरी तो एक वेळी चालू आहे ते सिंगल काय होणार आहे आणि हे चालू आहे. तिथपर्यंत या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जर कोण असेल तर हा खेळाडू. अगदी पहिल्यापासून पाहिलं तर जव्हार संघासाठी अतिशय चांगली कामगिरी. सामना शंभरा शेवट जाईल पंचाने फुकारला ये दुनिया इधर की उधर नाही हो सर पाहूया फक्त या मॅच मध्ये असं दुनिया इधर की उधर होऊ शकते काही होते काही होऊ शकतं जगामध्ये काही होऊ शकतं. मॅचची बात केली सर जीवनामध्ये काही होऊ शकतं खेळामध्ये काही होऊ शकतं म्हणून अरे जेव्हा ती झोपली की